कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीमध्ये भर रस्त्यात मद्यप्राशन करून केएमटीवर दगडफेक केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। ही दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्यांची धिंड देखील काढण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर रोडवर 4 तरुणांनी मद्यप्राशन करून चालत्या केएमटी बसवर दगडफेक केली होती। ही दगडफेक आणि दहशतीची घटना तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। यावेळी अशा पद्धतीने कुणीही दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांनी तक्रार करावी आणि संशयित आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल असं आवाहन देखील पोलीस प्रशासनानं केलं आहे। सदरचं कृत्य केलं होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेले जे रीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या 3 जे आरोपी आहेत त्यांची नाव आहेत अभिषेक मंगेश गोडके वय 26 वर्ष राहणार राजारामपुरी, आसिफ अमानुल्ला नायकवाडी वय 30 वर्ष राहणार इंगळी तालुका हातकणंगले आणि ओंकार जगन्नाथ चौगुले वय 22 वर्ष राहणार पात्रूट गल्ली सायबर चौक कोल्हापूर। तसेच यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे। या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखी काही यामध्ये आरोपी आहेत का निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत। काय कुठल्या कारणाने दगडफेक केली होती? त्यांचा आपसामध्ये वाद चाललेला होता आणि त्या वादाचं पर्यवसन त्यांनी तिथलीच दगड उचलून बसवरती दगड मारलेला होता। हे आम्ही तपासकामी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे आणि तपासकामी आणलेला आहे। खरं तर अशा पद्धतीची गुन्हेगारी जी आहे ती वाढू नये म्हणून पोलीस अशा पद्धतीचं चाप बसवण्यासाठी हे सगळं आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा पोलिसांसंदर्भात अशी ही ऍक्टिव्हिटी आहे का? बरोबर